मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली असे अनेक विशेषणांनी युक्त असलेले संत श्रेष्ठ श्री अलंकापूर्णवासी ज्ञानेश्वर भगवान व अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असलेले संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबारायांचा उत्कृष्ट असा हा 4 चरणांचा आणि संतांच्या जीवनातील अलौकिकत्व प्रकट करणारा अभंग आज या ठिकाणी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला आहे. या अभंगाचा शब्दशः अर्थ असा आहे की जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की आम्हा हरीच्या दासांना या मृत्यू लोकातच नाही तर संपूर्ण त्रैलोक्यामध्ये कुठल्याच प्रकारचं भय शिल्लक राहिलेलं नाही. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. का भय नाही? कारण तो भगवान परमात्मा आमच्या मागेही उभा राहतो आणि आमच्या पुढेही उभा राहतो आणि आमच्यावर आलेल्या सर्व संकटाचं तो परमात्मा निवारण करतो. म्हणून देव उभा मागे पुढे कवी कोडे संकट. आणि
आणि असा जो भगवान परमात्मा कर्तुम अन्यथा कर्तुम शक्तिशाली असलेला परमात्मा भक्तिभावाने, भक्ती प्रेमाने, भक्ती योगाने आम्ही त्याला जसा केला तसा तो होतो, जैसा केला तैसा होय, आणि जसा केला तसा होतो. नेमका करतो काय तर धावे सोय धरोनी, वेळ येईल त्याप्रमाणे तो आमच्यासाठी धावून येतो. म्हणून तो भगवान परमात्मा आमच्यासाठी एवढं काही करत असेल तर आम्ही सुद्धा आता एकच करणार. काय करणार? तुका म्हणे आसो सुखे, देवाला जे आवडते ते आम्ही करणार. मग देवाला काय आवडतंय? आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस, त्याचं नामस्मरण करणं हे जर त्याला आवडत असेल तर आम्ही सुद्धा आता एकच करणार. आम्ही आमच्या मुखाने त्याचंच गुणगान करणार. तुका म्हणे आसो सुखे आणि गाऊ मुखे विठोबा, त्याने काय होईल? देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट सुंदर चिंतन व्यक्त करणारा हा जगद्गुरु तुकोबारायांचा अवघ्या 4 चरणांचा अभंग आज या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो अत्यंत गरजेचा असतो. नवे वक्त्याचं ते आद्य कर्तव्य असतं. म्हणून आज या ठिकाणी हे माझं फार मोठं भाग्य आहे. सर्वात प्रथमतः मी तर असं म्हणेल बाबा, पूर्वी जन्मी सुकृते थोर केली आणि ते माझा आजी फळासे आली या रेमाप्रमाणे, किंवा उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. कारण या ठिकाणी आल्यानंतर वास्तविक पाहता आता तुम्हाला सर्वांना माझ्याकडे पाहिल्यानंतर कळत असेल की तब्येत अजिबात बरी नाही. पण महाराज इथं आल्यानंतर भाग गेला शिन गेला, अवघा झाला आनंद. येतो थोडा मधून आधून फकला, पण समजून घ्या. आज खऱ्या अर्थाने आयुर्वेदाचार्य डॉक्टर श्री 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 1008 महामंडलेश्वर बाळानंद सरस्वतीजी महाराज मवेशी प्रत्येक गुरुवारी महाआरतीचं त्या ठिकाणी आयोजन नियोजन केल्या जातात आणि प्रत्येक गुरुवारी कीर्तन सेवा त्या ठिकाणी होत असते. वास्तविक पाहता मला ज्या वेळेला निलेश महाराज कोरडे, प्रवीण दादा कोटकर त्यांच्या आजीच्या बर्थडेच्या वेळेला कीर्तन होतं, तेव्हापासून प्रवीण दादा म्हणत होते एक सेवा द्या, पण योगायोग असतो महाराज. आणि मी तर असं म्हणेल, खरंच आज खऱ्या अर्थाने माझ्या जीवनातला हा सुवर्ण कांचन योग आहे महाराज. कारण याचं कारण असं आहे महाराज, हा योग कधी येत नाही, क्वचितच त्या ठिकाणी सुवर्ण कांचन किंवा दुग्ध शर्करा योग क्वचित येत असतो. जसं माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय काय बोलले, एखादी स्त्री अतिशय स्वरूपवान सुंदर स्त्री असते, पण तिच्या अंगावर अलंकार जे घालायचे आहे ना, ते अलंकार मात्र लोखंडाचे असतात. बघा, या ठिकाणी स्वरूपवान स्त्री आहे पण अलंकार मात्र लोखंडाचे आहे. त्या स्त्रीच्या सौंदर्याची विडंबना त्या ठिकाणी आहे. पण क्वचित असा योग होतो, कधी कधी असंही असतं, सोन्याची नथनी आहे, हिरे माणिक मोती मोहरांनी बनवलेली नथनी आहे, पण ज्या स्त्रीच्या नाकामध्ये घालायची आहे ती 32 लक्षणांनी युक्त आहे, पण तिला नाकाचाच पत्ता नाही. मग नाक महाराज काय बोलले, नाक नाही देणे वाया गेली. म्हणजे इथं बघा, एक आहे तर एक नाही, पण असा क्वचितच योग होत असतो. ज्ञानोबा म्हणतात, अंग गोरे आणि तरुणे वरी लेले आहे लेणे. अंग गोरा आहे, स्वरूपवान आहे, सुंदर स्त्री आहे, आणि अशा सुंदर स्त्रीच्या अंगावर जर अलंकार सोन्याचे जर घातले तर इथं कोणाचा अलंकार कोण आहे? ज्ञानोबा बोले, एक अलंकारीने कवन कवले. इथं कोणाचा अलंकार कोण आहे? तर याचं उत्तर असं आहे, जसा स्त्रीचा अलंकार आहे तसा अलंकाराचाही अलंकार ती स्त्री आहे. शोभविले एरा एरा सोने एके ठाई हिरा. एकामेकाची शोभा एकामेकाला आहे, पण हा योग क्वचितच येत असतो. याप्रमाणे माझ्या जीवनातला हा जो योग आहे ना, बाबांची सेवा करण्याची संधी माझ्या जीवनामध्ये ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झालेली आहे ते आमचे परमस्नेह आदरणीय उत्कृष्ट मदंगाचार्य अभिषेक महाराज जगदाळे, संत तुकाराम महाराज वारकरी शिक्षण संस्थापक अध्यक्ष. महाराजांनी सकाळी फोन केला, महाराज आज कुठं सेवा आहे? आता काल सावता महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने कीर्तन सेवेसाठी महाराज मला वाजवायला होते, म्हणजे मृदंग सगळी संस्था होती. महाराजांनी सकाळी फोन केला, महाराज आज सेवा कुठं आहे? म्हणलं सेवा कुठंच नाही, पण तब्येत बरी नाही. महाराज म्हटले तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका. तिथे गेल्यानंतर आणि वस्तुस्थिती आहे महाराज, माझी तब्येत अजिबात बरी नाही, मला ताप आलेला आहे, सर्दी खोकल्याने जाम झालेलो आहे. पण इथं आल्यानंतर महाराज हे वातावरण पाहिल्यानंतर, आणि ही भूमी खऱ्या अर्थाने संतांची भूमी आहे, संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी आहे, आणि त्या भूमीमध्ये खऱ्या अर्थाने ही सेवा माझ्याकडे आली. मग त्या ठिकाणी माझा शीन आणि भाग गेलेला आहे. म्हणून आज खऱ्या अर्थाने बाबांचं फार मोठं महान कार्य आहे. मला महाराजांनी सांगितलं की
की त्या ठिकाणी गोशाळा आहे, अनाथ मुलींचं कन्यादान बाबा करत असतात अविरतपणाने. आणि मी हा अभंग मुद्दाम त्याच्यासाठीच निवडला की संत पुरुष महाराज त्या ठिकाणी आपल्यामध्येच राहतात, आपल्यासारखंच कार्य करतात, सगळे काही आपल्यासारखंच असतंय, पण त्यांचं कार्य मात्र आतून फार वेगळं असतं. म्हणून त्या ठिकाणी संत आणि सामान्य जीवनातला फरक सांगणारा अभंग आज या ठिकाणी कीर्तनवृत्ती सेवेकरिता निवडलेला आहे. आज खऱ्या अर्थाने कीर्तन म्हटल्यानंतर नोहे हा ऐकल्याचा खेळ आणि म्हणून मेळ मिळविला, म्हणून आज खऱ्या अर्थाने हरिभक्त नितीन महाराज देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत, हरिभक्त सोमनाथ महाराज भोर या ठिकाणी उपस्थित आहे, श्री कृष्णचंद्र वारकरी शिक्षण संस्था अध्यक्ष, पंचक्रोशीतील सर्व वारकरी मंडळ आहेत, सर्व महाराजांचे विद्यार्थी आहेत, दोन्ही महाराजांचे विद्यार्थी आहेत, अतिशय गोड असे शिष्टम दादा तुमचे आहे, अतिशय गोड असे मृदंगाचार्य आहे. आणि या ठिकाणी तन्मन धनाने सहकार्य करणारे सर्वच भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित आहे. म्हणून आधीचा वेळ न घेता चोपदार बाबा आहे, विनेकरी बाबा आहे, सर्वच भाविक भक्त या ठिकाणी अतिशय तोला मोलाचे भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित आहे. म्हणून आपल्याकडे वेळ कमी आहे, थोडक्या वेळामध्ये या अभंगावरती चिंतन करायचं आहे. वैयक्तिक कोणाचाही नामोल्लेख करणार नाही, पण एका उखाण्यामध्ये नाव घेतो म्हणजे कोणाला रागरोष राहणार नाही. तर मग ऐका. भगवान दत्तात्रयांच्या भगवान भगवंताच्या चरणावरती फूल वाकून आणि या कार्यक्रमासाठी प्रत्येक गुरुवारी बाबांना सहकार्य करणारे सर्वच मंडळी या ठिकाणी असंख्य उपस्थितीने उपस्थित आहे. या सगळ्यांचे नाव घेतो. या नारदाच्या गादीचा मान राखून सेवेसाठी अभंग निवडलेला आहे जगद्गुरु तुकोबारायांचा. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय संत आणि सामान्य जीवनातला फरक सांगतायत महाराज. आणि महाराज संत आणि सामान्य जीवनामध्ये फार मोठा फरक आहे. काय फरक आहे? मी असं म्हटल्यानंतर काही जाणकार श्रोत्यांना प्रश्न पडेल, ते म्हणतील महाराज तुम्ही म्हणताय संत आणि सामान्य जीवनातला फरक आहे, सामान्य जीवनामध्ये आणि संतांमध्ये फरक आहे. काय फरक आहे? आम्हाला तर काही फरक वाटत नाही, कारण जसे ते आहेत तसेच आपण आहोत. त्यांना हातपाय काढणं गोळे आहेत, आपल्यालाही हातपाय काढणं गोळे आहेत. ते खातात पितात उठतात बसतात, आपणही खातो पितो उठतो बसतो. काही याही पुढे जाऊन म्हणतील महाराज अहो तेही लग्न करतात, आपणही लग्न करतो. त्यांना बायको आपल्याला बायको, त्यांना पोरं होतात आपल्याला पोरं होतात. आपले पोरं लहानशे मोठे, त्यांचे पोरं लहानशे मोठे. आपले पोरं शाळेत जातात, त्यांचे पोरं शाळेत जातात. आपले पोरं नोकरी करतात, त्यांचे पोरं नोकरी करतात. आपण पोरांचे लग्न करतो, ते पोरांचे लग्न करतात. आपल्या पोरांना बायको, त्यांच्या पोरांना बायको. आपल्याला सुना, त्यांना सुना. आपल्या पोरांना पोरं, त्यांच्या पोरांना पोरं. चालू देत आम्हाला कुठं. म्हणजे घरदार गाडी घोडी आई बाप भाऊ बहीण चुलते काके मामा मावशा बायका पोरं, हा सर्वचा सर्व फापट पसारा प्रपंच बाह्य दृष्टीने का होईना संतांना पण जर असेल आणि हा सर्वचा सर्व प्रपंच तुम्हा आम्हाला पण जर असेल तर सांगा ना महाराज संत आणि सामान्य जीवनामध्ये नेमकं काय फरक आहे? तरी पण महाराज हे सर्व काही संत आणि सामान्य जीवनाचं दिसायला जरी सारखं असलं तरी पण असायला मात्र अजिबात सारखं नाहीये. कारण संत आणि सामान्य जीव दिसायला सारखे दिसतात पण असायला सारखे असतीलच असं मात्र अजिबात सांगता येणार नाही. सुभाषितकारांनी फार सुंदर उदाहरण दिले. सुभाषितकार सांगतायत कावळा आणि कोकिळा जर एखाद्या झाडाच्या फांदीवर जर बसलेले असेल आणि जर आपण लांबून जर बघितलं तर कावळा आणि कोकिळा शेजारी शेजारी जर बसलेले असेल तर आपल्या लक्षात येणार नाही महाराज कावळा कोणता आणि कोकिळा कोणती. कारण कावळा कसा आहे दादा? काळा आहे आणि कोकिळा काळीच आहे. मग कावळा आणि कोकिळा दिसायला कसे आहेत? सारखेच आहे. पण असायला सारखे का? असायला अजिबात सारखे नाहीये. मग कावळा आणि कोकिळा दिसायला सारखे आहे, मग सारखेपणा त्यांचा ओळखायचा कसा? तर त्याच्यासाठी सुभाषितकार सांगतात त्याच्यासाठी तुम्हाला वसंत ऋतूची वाट पाहावी लागेल. का? कारण कावळ्याचं असतं ओरडणं आणि कोकिळेचं असतं गाणं. बरं कावळा कधी ओरडतो? कावळा कावळा नुसता कावळा नाही, ढोंग कावळा कधी ओरडतो? त्याला टाइम टेबल कधीही ओरडत राहतो, त्याचं नाव कावळा. पण कोकिळा मात्र गायती कोकिळा
दिसावती कोकिळा वसंतेसी. कावळा आणि कोकिळा दिसायला सारखेच असतात, पण कुठपर्यंत वसंत ऋतू येत नाही तोपर्यंत. मग एकदा का वसंत ऋतू आला रे आला, मग काकत काका हा आणि पिकत पिका हा. म्हणजे दोन्ही दिसायला सारखेच आहे, पण असायला मात्र अजिबात सारखे नाही. आता हे झालं सुभाषितकारांचं उदाहरण. आता ज्ञानोबारांचं सांगतो ऐका. ज्ञानोबाराय म्हटले हंस आणि बगळा दिसायला कसे आहेत? तो हंस आणि बगळा दिसायला कसे आहेत? हंस पांढरा आहे आणि बगळा तांबडा आहे का? पांढराच आहे. मग हंस आणि बगळा दिसायला सारखेच आहे, पण असायला सारखे का? असायला वेगळे आहे. मग हंस आणि बगळा ओळखायचा कसा? ज्ञानोबारांनी परीक्षा सांगितली. ज्ञानोबाराय बोलले हंस आणि बगळा जर ओळखायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला दूध आणि पाणी मिक्स करावं लागेल, आणि मग मिक्स केलेले दूध आणि पाणी हंसा पुढे ठेवा. काय करतो हंस? ज्ञानोबाराय बोलले सनी निपाय जायचे एक होनी मिळाले असे ते निवडोनी राजा हंसे वेगळे कीजे. किंवा तुकोबाराय पण म्हटले निवडी वेगळे आणि पाणी राजा हंसे दोन्ही आणि पाणी राजहंसे दोन्ही वेगळे आले. म्हणजे हंस आणि बगळा दिसायला सारखेच आहे, पण कुठपर्यंत? जोपर्यंत त्यांची परीक्षा होत नाही तोपर्यंत. मग एकदा का हंसा पुढे दूध आणि पाणी मिक्स केलेलं हंसा पुढे ठेवलं तर हंस काय करतो? दूध दूध प्राशन करतो. काय नैसर्गिक देणगी भगवंताने दिली महाराज हंसाला? फक्त शुद्ध दूधच पितो आणि पाणी पाणी मात्र तसंच ठेवतो. आता तेच दूध आणि पाणी मिक्स केलेलं बगळ्या समोर ठेवा. बगळा बगळा पांढरा पांढरा बगळा, गळत इस्त्रीचे कपडे, माग हजार लफडी. कोण? बगळा. तो बगळा बगळा हा बगळा लक्षात घ्या. बगळ्या समोर ठेवा. बगळा काय करतो? दूधही हाणतो पाणी हाणतो. कोण? बगळ्याला काहीच पुरत नाही महाराज. बगळा खडी पण खातो, बगळा डांबर पण खातो, आणि एवढं खाऊ नाही भागलं का बगळा चारा खातो, आणि मग जेलची हवा खायला कोण? बगळा. चला, मला त्या बगळ्याबद्दल नाही तर ज्ञानोबा म्हणतात हंस आणि बगळा दिसायला दोन्ही सारखेच आहे, पण असायला मात्र अजिबात सारखे नाही. आता हे झालं ज्ञानोबारायांचं उदाहरण. तुकोबारायांचं पण ऐका. तुकोबाराय म्हटले हिरा आणि गारा दिसायला कशा आहेत? तो सारख्याच आहेत महाराज. काही काही तर डुप्लिकेट गारा महाराज हिऱ्यापेक्षा जास्त चमचम करतात, हिऱ्यापेक्षा जास्त चमचम करतात. फक्त ते वरून चमचम करतात, पण आतून मात्र अजिबात चांगले नसतात. असे बरेच हिरे जन्माला आलेत महाराज, ते फक्त वरून चमचम करतात आणि लोक त्यालाच बोलतात. ऊस वरून कसा असतो? वरून ऊस कसा असतो? आबडधोबड असतो, पण आतला रस मात्र आबडधोबड असतो का? महाराज काय म्हटले? ऊस डोंगा परी रस नो हे डोंगा काय बोलला शिवरिया. हो हो, अरे ऊस आबडधोबड वरून असेल, पण आतून मात्र ऊस गोड आहे. काही काही वरून दिसायला चांगले असतात, पण आतून मात्र अजिबात चांगले नसतात. काही काही गारांनी हिऱ्याचं रूप घेतलेलं असतं, हिऱ्यापेक्षा जास्त चमचम करतायत. मग आता हिरा आणि गार दिसायला सारखेच दिसतायत, पण आता हिरा आणि गार दिसायला सारखे दिसतायत, पण असायला सारखे आहेत का महाराज? अजिबात सारखे नाहीये. मग हिरा आणि गार ओळखायची कशी? महाराज म्हटले हिरा आणि गार जर ओळखायचे असेल तर आयरन माहिती ना तुम्हाला? आयरन सुताराकडे असते ना? हा, लोहाराकडे असते. मग लोहाराकडे ती आयरन आहे ना, त्या आयरनीवर हिरा आणि गार ठेवायची आणि वरून जोरात घाणाचा ठोका मारायचा. काय होतं? हिरा हिरकणी, किंवा हिरा ठेविता आयरनी वाचे मारिता जो घणी, तोची मोल पावे खरा आणि करणीचा होय चुरा. काय होतं?
जी गार आहे ना तिचा चुरा होतो महाराज, आणि जो हिरा आहे ना तो हिरा कुठेतरी लांब उडून पडतो, किंवा तो हिरा त्या आयरणीला फाडतो आणि आयरणीमध्ये जाऊन घुसतो. काय हिरा कशाला फाडतो? लोखंडाची आयरन तिला फाडतो. आता तुम्ही म्हणाल महाराज हिरा फुटला तर नाही, पण तो हिरा आयरणीमध्ये जाऊन घुसला. आता तो हिरा बाहेर काढायचा कसा, वापरायचा कसा? तर टेन्शन घेऊ नका. जगद्गुरु तुकोबारांनी 450 वर्षापूर्वी आयडिया सांगितली हिऱ्याला आयरणीतून बाहेर काढण्याची. तुकोबाराय म्हटले तुमचा हिरा कितीही खतरनाक असू द्या. कोण? हिरा. तुमचा हिरा कितीही खतरनाक असू द्या, तुमचा हिरा कितीही पुड्या फोडणारा असू द्या, कितीही बाटल्या संपवणारा असू द्या, पण हिऱ्याला फक्त हिरकणी दिसू द्या, सळकणी बाहेर येतो हिरा. हिरकणी माहिती ना कोणती? काचा वगैरे कापतो बघा, तिला हिरकणी म्हणतात. महाराज म्हटले हिरा हिरकणी काढी आतोनी आयरणी. हिऱ्या फक्त हिऱ्याजवळ ती हिरकणी न्यायची, सळकणी बाहेर येतो हिरा. चला मला सांगायचं काय आहे. हिरा आणि गारा दिसायला लांबून सारखेच दिसतात, पण कुठपर्यंत? तुका म्हणे घन जोपर्यंत धनाची गाठ पडत नाही तोपर्यंत हिरा तो हिरा आणि गारा त्या गारा. जोपर्यंत वसंत ऋतू येत नाही तोपर्यंत कावळा तो कावळा आणि कोकिळा ती कोकिळा. जोपर्यंत दूध आणि पाण्याचा प्रसंग निर्माण होत नाही तोपर्यंत हंस तो हंस आणि बगळा तो बगळा. दिसायला सारखे असायला वेगळे. त्याप्रमाणे म्हणजे कावळा आणि कोकिळा दिसायला सारखेच दिसतात, पण असायला मात्र अजिबात सारखे नसतात. हंस आणि बगळा दिसायला सारखेच दिसतात, असायला मात्र अजिबात सारखे नसतात. हिरा आणि गारा दिसायला सारखेच दिसतात, पण असायला मात्र अजिबात सारखे नसतात. त्याप्रमाणे संत आणि सामान्य तुम्ही आम्ही जीव दिसायला सारखेच दिसतो, पण असायला मात्र अजिबात सारखे नसतो. महाराज म्हटले तुका म्हणे तैसे, तुका म्हणे तैसे संत आणि जन दोहीशी समान पाहू नये. तुका म्हणे तैसे. आता तैसे म्हणजे कैसे? तर कावळा आणि कोकिळा जैसे, संत आणि जन तैसे. हंस आणि बगळा जैसे, संत आणि जन तैसे. हिरा आणि गारा जैसे, संत आणि जन तैसे. कैसे? त्याप्रमाणे संत आणि जन ज्याप्रमाणे कावळा कोकिळा हिरा गारा हंस बगळा दिसायला सारखेच असतात, असायला मात्र अजिबात सारखे नसतात, त्याप्रमाणे संत आणि सामान्य जीव तुम्ही आम्ही दिसायला सगळे सारखेच दिसतो, पण असायला मात्र अजिबात सारखे नसतो. कधी कधी काय होते त्या दोघांच्या क्रिया सुद्धा सारख्याच असतात महाराज. संत आणि सामान्य जीवाच्या क्रिया सुद्धा सारख्याच असतात. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गीतेच्या 5व्या अध्यायामध्ये तर 14 क्रिया सांगितल्यात महाराज. तर त्या 14ची 14 क्रिया संतही करतात आणि त्या 14ची 14 क्रिया तुम्ही आम्ही सुद्धा करतो. कोणत्या क्रिया सांगितल्यात? भगवान परमात्मा सांगतात नैवम किंचित करोमि युक्तो मन्येत तत्त्वविद पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् अश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन् प्रडपन् विसृजन् गृह्णन् निमिषन् निमिषन् नपि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयाम. किती झाल्या?
पश्यन शृणन स्पृशन जिघ्रन आश्रन गच्छन स्वपन श्वसन प्रलपन विसर्जन गृहन निमिषन निमिषन नक्की किती झाल्या? परत सांगू. पश्यन शृण्वन स्पृशन जिघ्रन आश्रन गच्छन स्वपन श्वसन प्रलपन विसर्जन गृहन निमिषन निमिषन नक्की. हा किती झाल्या? परत सांगू. आता तांबड कुटस्त्र सांगू. 14 क्रिया सांगितलं मला. पश्यन शृण्वन स्पृशन जिघ्रन आश्रन गच्छन स्वपन श्वसन प्रलपन विसर्जन गृहन निमिषन निमिषन नक्की किती झाल्या? आता तरी म्हणा ना 14 झाल्या का? कोणत्या होऊन जाऊ द्या. चला, या 14ची 14 क्रिया संत ही करतात आणि या 14ची 14 क्रिया आपण पण करतो ना महाराज. ज्ञानोबा काय बोलले? आता पश्यन म्हणजे काय? पश्यन म्हणजे पाहणे, शृण्वन म्हणजे ऐकणे, पश्यन शृण्वन स्पृशन म्हणजे स्पर्श करणे, जिघ्रन म्हणजे वास घेणे, म्हणजे खाणे पिणे उठणे बसणे चालणे बोलणे, या सर्वच्या सर्व गीतेच्या 5व्या अध्यायातल्या या 14 क्रिया तुम्ही पाहून घ्या. म्हणजे या 14ची 14 क्रिया संत ही करतात आणि या 14ची 14 क्रिया तुम्ही आम्ही पण करतोय महाराज. पण या 14ची 14 क्रिया संत जरी करत असले आणि या 14ची 14 क्रिया तुम्ही आम्ही जरी करत असलो, पण दिसायला सारख्याच या क्रिया तुम्ही पण करतात, तुम्ही आम्ही पण करतो आणि संत महापुरुष देखील करतात. पण त्या क्रियेच्या तळाशी, क्रियेच्या बुडाशी जो भाव आहे ना तो मात्र सारखा नाही. किंवा त्या श्लोकाखाली ज्ञानोबा म्हणले आहा ते स्वीकारी त्याच्या अविद्ये परिहारी. म्हणजे त्यांच्या पाहण्यामध्ये आपल्या पाहण्यामध्ये फरक आहे. पश्यन म्हणजे पाहणे, त्यांच्या पाहण्यामध्ये आणि आपल्या पाहण्यामध्ये फरक आहे. काय फरक आहे? तर आपण या सृष्टीकडे पाहतो, बरोबर? आपण या सर्व सृष्टीकडे पाहतो. कशाने पाहतो? कशाने पाहतो? एवढं सोपं आहे ना, डोळ्यानेच पाहतो ना, डोळ्याने पाहतो. पण तुम्ही आम्ही या सृष्टीकडे पाहतो, डोळ्यानेच पाहतो, पण पाहतो आणि पाहतच राहतो आणि मग गुंतून पडतो आणि मग मात्र दुःख उपभोगण्याकरता सामोरे जावं लागतं महाराज. पण संत महात्मे या प्रपंचाकडे डोळ्यानेच पाहतात, पण पाहून न पाहिल्यासारखं करतात. देखो नी ना देखे प्रपंच हा दृष्टी स्वप्नीच्या सृष्टीच्या जेवी. म्हणजे त्यांच्या पाहण्यामध्ये आपल्या पाहण्यामध्ये फरक आहे, त्यांच्या ऐकण्यामध्ये आपल्या ऐकण्यामध्ये फरक आहे. ऐकण्यात काय फरक आहे? ऐकोनी न ऐके निंदा स्तुती कानी तैसा का उन्मनी योगी राज. पाहण्यामध्ये फरक आहे, ऐकण्यामध्ये फरक आहे. कारण तुम्ही बघा, जर संत महापुरुषांची कोणी जर निंदा केली तर ते रागवत नाही आणि जर स्तुती केली तर ते हुरळून जात नाही. पण जर आपली कोणी जर निंदा केली तर बाही माग सारतो आणि स्तुती केली बेटकुळी सारखा फुकतो. ऐकोनी न ऐके निंदा स्तुती कानी तैसा पा उन्मनी योगीराज. म्हणजे त्यांच्या पाहण्यामध्ये आपल्या पाहण्यामध्ये फरक आहे. बरं, त्यांच्या खाण्यामध्ये आपल्या खाण्यामध्ये सुद्धा फरक आहे महाराज. कारण संत महापुरुष खातात, कशासाठी खातात? जगण्यापुरतं खातात आणि आपण खाण्यासाठी जगतो. वस्तुस्थिती आहे महाराज. वारकरी संप्रदायामध्ये एक नियम आहे महाराज. आपण पत्रवळी ताटावरती जेवण वाढल्यानंतर आपण काय फिरवतो? पाणी फिरवतो. कशासाठी फिरवतो? मुंग्याने येऊ म्हणून. संप्रदायाचा नियम आहे, पाणी फिरवतो आणि आपण श्लोक म्हणतो. काय म्हणतो? वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता तुकाचे, जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म. आणि शेवटी काय म्हटले? उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. याच्या खाली अंडरलाईन करा. उदर भरण नोहे मग जाणीजे यज्ञ कर्म. यज्ञ कर्म जाणून खातात त्यांना संत असं म्हणतात. कारण तुम्ही बघा, आपण यज्ञ करत असतो. आता या ठिकाणी यज्ञ रोजच यज्ञ चालू आहे. यज्ञामध्ये आपण काय टाकतो? समिधा टाकतो ना. किती टाकतो?
बुचकुल्याची बुचकुल्या टाकतो का थोडी थोडी टाकतो? थोडं थोडं टाकतो. त्याप्रमाणे संत महात्मे म्हणजे प्रज्वलित झालेल्या जठर अग्नीला शांत करण्यापुरतं अन्न खातात. आणि ते कसं खातात? चवे चवे घेऊ घाल. आणि आपण काय करतो? यज्ञकुंड गाळूनच टाकतो. एका जणाने एवढं खाल्लं एवढं खाल्लं एवढं खाल्लं, किती खाल्लं? उरफाट फुगलं. डॉक्टरला बोलवावं लागलं. डॉक्टर आले, डॉक्टरने तपासलं. डॉक्टर म्हणजे अरे बाबा एवढं कशाला खाल्लं? फुगस्तवर उरफाट फुगस्तवर खाल्लं कशाला? तो म्हटला डॉक्टर साहेब त्याचं काय झालं? अन्न लोकाचं होतं, बेत चांगला होता, चमचमीत बेत होता, वाढणारा उदार होता, म्हणून म्हटलं घ्यावं भरून. डॉक्टर म्हटले असं घेशील भरून पण एखाद्या दिवशी जाशील ना नमुनेवारी मरून. हे भरणं चांगलं आहे का? म्हणजे बघा त्यांच्या खाण्यामध्ये आपल्या खाण्यामध्ये फरक आहे. आता तुम्ही म्हणाल महाराज किती फरक सांगितले तरी संत आणि तुमच्या आमच्या मधला जो फरक आहे ना तो संपणार नाही महाराज. किंवा याही पुढे जाऊन जर सांगायचं जर झालं, कधी कधी काय होतंय, क्रिया सारख्याच असतात. खाण्याच्या पिण्याच्या हे 14 क्रिया सांगितल्या. संत आणि संत आणि आपल्या या सगळ्याची सगळ्या क्रिया सारख्याच असतात. पण त्या क्रियेच्या तळाशी, क्रियेच्या गुणाशी जो हेतू आहे ना तो मात्र सारखा नसतो. जो भाव आहे ना तो मात्र सारखा नसतो. कारण तीच क्रिया आपणही करतो आणि तीच क्रिया संत महापुरुष सुद्धा करतात. पण तीच क्रिया करत असताना तुमच्या आमच्या अंतःकरणातला भाव वेगळा आणि तीच क्रिया करत असताना त्यांच्या अंतःकरणातला भाव वेगळा. भावात फरक असतो. आता भावात काय फरक असतो? आता मला सांगा पहिला वर्ग, तुमच्या घरी मांजर आहे ना? मांजर आहे का? ती मांजर व्याल्यानंतर कमीत कमी 5 ते 7 पिल्लं त्या मांजरीला होतात. ते पिल्लं झाल्यानंतर ती मांजर त्या पिल्लांना एका जागेवर ठेवते का? काय करते मग? अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. खाली लोटांगण मोकळं पटांगण, अजिबात घाबरायचं नाही. मी तुमच्याच तालुक्यात आहे, जे शेजारच्या तालुक्यात आहे. अजिबात मी तर काय खाणार नाही तुम्हाला. बोला, पटापटा बोलायचं. ती मांजर आपल्या पिल्लांना एका जागेवर ठेवते का? नाही ठेवत. मग काय करते? त्या पिलांची जागा बदलत असते. म्हणजे घरातल्या घरातच 17 ठिकाणी फिरवत असते. बरं ती का फिरवते? त्या पिलांची जागा का बदलत असते? कारण त्या मांजरीला माहिती असतं या पिलांच्या पप्पाचा स्वभाव. कारण पिलांचा पप्पा कोण? हबप बोका म्हणजे पिलांचा पप्पा. काय करतो? स्वतःच्याच पिलांना खातो मार. तुकोबाराने तर हे 2 जण सांगितले, ते स्वतःच्याच पोटच्या पिलांना खातात. कोण? माय बाप जरी सर्पिनी की बोका त्यांच्या संगे सुखा नकोवे बाळ. सर्पिन काय करते? आपल्या पोटच्या पिलांनाच खाते आणि बोका सुद्धा आपल्याच पोटच्या पिलांना खातो. मग त्या बोक्या घेऊन ती मांजर त्या पिलांची जागा सारखी बदलत असते. पण मला सांगा महिला वर्ग, ती मांजर त्या पिलांची जागा बदलत असताना कशाने पकडते त्या पिलांना? दाताने पकडते. आणि कोणत्या दाताने पकडते? ज्या दाताने उंदराचं पोस्टमार्टम करते त्याच दाताने पिलाला पकडते. मग बघा, पिलाला पकडते दाताने आणि उंदराला पकडते दाताने. पण उंदराला पकडल्यानंतर उंदराचं काही शिल्लक ठेवत नाही आणि पिलाला पकडल्यानंतर पिलाला दात सुद्धा लागू देत नाही. म्हणजे क्रिया सारखीच का नाही? पिलाला सुद्धा दातानेच पकडते आणि उंदराला सुद्धा दातानेच पकडते. पकडण्याची क्रिया सारखीच आहे पण अंतःकरणातला भाव मात्र सारखा नाही ना. अंतःकरणातला भाव वेगळा आहे. मग पिलाला पकडताना तिच्या अंतःकरणामध्ये वात्सल्य भाव आहे आणि उंदराला पकडताना तिच्या अंतःकरणामध्ये क्रूर भाव आहे. हा भावातला फरक आहे. किंवा ज्ञानोबा बोलले, ज्ञानोबा सांगतात स्त्री एकच आहे महाराज, स्त्री एकच आहे. वेळ प्रसंगी आपल्या मुलालाही आलिंगन देते आणि वेळ प्रसंगी आपल्या पतीलाही आलिंगन देते. आलिंगन देण्याची क्रिया स्त्रीच्या ठिकाणी सारखीच आहे. दोघांनाही आलिंगन देते. पण आलिंगन देण्याची क्रिया जरी सारखी असली तरी पण अंतःकरणातला भाव मात्र सारखा नाही. ज्ञानोबा काय बोले? पती पुत्राचे आलिंगी एकचे ते तरुणांगी, परी पुत्र भावाच्या अंगी न हे कामू. पतीला आलिंगन देताना ती सकाम आहे आणि मुलाला आलिंगन देताना ती निष्काम आहे. हा भावातला फरक आहे. म्हणजे क्रिया सारखीच आहे. किंवा तुकोबार आपण म्हटले ना, तुकाराम महाराज म्हटले एकाची आई वारली म्हणून तू मोठमोठ्याने हंबरडा फोडून रडू लागला, आई मला सोडून तू कशी काय गेली? मोठमोठ्याने आई म्हणून तो रडत होता. कारण त्याला आठवत होतं लहानपणी जो वडील वारले होते, रक्ताचं पाणी हळाचे काढ करून त्या ठिकाणी मला वाढवला, शिक्षणाने समृद्ध केला, संसाराने समृद्ध केला, बंगला गाडी इस्टेट कमवून दिली आणि माझ्या जीवावर आता तू आयतं बसून खायचं तर तू
तू मला सोडून गेली म्हणून तो म्हणत होता आई तू कशी गेली, आणि त्याचीच बायको मनात म्हणत होती आई तू बरी गेली. सासू साठी रडे तुला भिन्न. सासूसाठी सून रडतेच महाराज, रडते, पण ती कुठपर्यंत रडते, कुठून वर रडते, वरून वरून रडते. बरं ती का रडते? कारण सासूसाठी सून रडत असते, पण कशासाठी रडते? कारण तिला माहित असतं की सासू होती म्हणून ही कोण होती? सून होती. आता सासूच गेली, आता हीच कोण झाली? ही सासू झाली. म्हणजे सासूच्या जाण्यामध्ये तिचं प्रमोशन असतं ना महाराज, है की नाही? म्हणजे सासूसाठी ती सून रडत असते. अंतकरणातला भाव मात्र वेगळा असतोय ना, भावामध्ये फरक आहे ना. किंवा व्यवहारातला सांगतो. आता काय झालं, आपल्याच गावातला एखादा मुलगा जर मुंबईला पुण्याला कुठेतरी जॉबला असेल, मोठ्या कंपनीमध्ये किंवा परदेशात असेल, आता एवढ्या लांबून तो काय रोजच्या रोज घरी येऊ शकत नाही, वर्षातून एकदा घरी येतो. बरं घरी आल्यानंतर त्या ठिकाणी घरी आल्यानंतर वर्ष 2 वर्षातून घरी दिवाळीला सणाला आल्यानंतर आई काय करते? त्याची दृष्ट काढते, त्याची आरती ओवाळते, आणि केवढाही मोठा मुलगा असला त्याच्या तोंडावरून हात फिरवते आणि माटा मुके घेते. हे आईचं अंतकरण असतं महाराज. म्हणून ती आई त्याच्या तोंडावरून हात फिरवते, आणि तोच मुलगा दाढी वाढली म्हणून न्हावी बाबाकडे गेला, न्हावी बाबाच्या खुर्चीमध्ये बसला. दाढी झाल्यानंतर न्हावी बाबा सुद्धा हात फिरवतो का? फिरवला का तुमच्या? कायमच फिरवतो म्हणा, है की नाही? म्हणजे बघा, आई सुद्धा तोंडावरून हात फिरवते आणि न्हावी बाबा सुद्धा तोंडावरून हात फिरवते. हात फिरवण्याची क्रिया कशी आहे? सारखीच आहे, पण भावात फरक आहे ना. आईच्या हात फिरवण्याचा मातृत्व भाव आहे आणि न्हावी बाबाचा हात फिरवण्याचा 50 रुपये भाव आहे. म्हणजे हे वाक्य इथं वापरा, भाव अंतरीचा भिन्न. म्हणजे मला सांगायचं काय आहे, संत आणि महापुरुष आणि तुमच्या आमच्या क्रिया सगळ्या काही सारख्याच आहे. पण सारख्या क्रिया जरी असल्या तरी पण अंतकरणाचा जो भाव आहे ना, त्या भावामध्ये मात्र फार मोठा फरक आहे. तुम्ही म्हणा महाराज किती वेळचं चाललंय, संत आणि सामान्य जीवनामध्ये फरक आहे. पटकन सांगा, झटकन मोकळे व्हा. आता शेवटचा फरक सांगतो. याच मृत्यूलोकामध्ये संत जीवन निर्भय जीवन आहे, आणि याच मृत्यूलोकामध्ये तुमचं आमचं जीवन भीतियुक्त जीवन आहे. म्हणजे भीतियुक्त जीवन ज्यांचं त्यांना म्हणा माणसं, आणि भीतीमुक्त जीवन ज्यांचं त्यांना म्हणा संत. म्हणजे या मृत्यूलोकामध्ये त्यांच्या जीवनामध्ये कुठल्याच प्रकारचं भय नाही. आणि का भय नाही? कारण दैवी संपत्तीच्या 26 गुणांचा अंगीकार म्हणजे संत जीवन असते महाराज. आणि मला वाटतं भगवान परमात्म्याने दैवी संपत्तीच्या 26 गुणांपैकी पहिलाच गुण काय सांगितला? अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थिती. अभयम म्हणजे भय नाही. मग या मृत्यूलोकामध्ये संत जीवन एकमेव जीवन असं आहे की त्या जीवनामध्ये कुठल्याच प्रकारचं भय नाही. आणि याच मृत्यूलोकामध्ये तुमच्या आमच्या पाठीमागे मात्र सगळ्यात मोठं भय लागलेलं आहे. आता बाकीचे भय कोणाला असतील किंवा नसतील तो भाग सोडून द्या, पण एक भय मात्र सगळ्यांच्या मागे लागलेलं आहे. कोणतं? काळाचं भय नाही असा कोणी आहे का? प्रत्येकाला जावं लागणार आहे. इथं जो आला तो जाणार आहे. कारण ललाटीचे लिहिले ते नमुडे काही केले, काळे गोरे पण धुतले फिटवणीने. एकदा जो जन्माला आलेला आहे त्या जीवाला जन्म गुन्हा मारावं लागतंय. म्हणजे काळाचं भय तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. पण संत जीवन एकमेव असं जीवन आहे की काळाचंच नाही तर कोणाचंच त्यांना भय नाही. नुसतं या मृत्यूलोकातच नाही तर संपूर्ण त्रैलोक्यामध्ये त्यांना कुठल्याच प्रकारचं भय नाही. याचं कारण काय असेल तर महाराज म्हणतात आम्ही त्याचा दास झालेलो आहे. म्हणून आम्हा हरीच्या दासांना या मृत्यूलोकातच नाही तर संपूर्ण त्रैलोक्यामध्ये कुठल्याच प्रकारचं भय नाही. आम्हा हरीच्या दासा काही
कोणतंही प्रमाण गायलं, त्यांचं गायन आवडलं, मृदंगाचार्यांचं मृदंग आवडला, वक्त्याचं एखादं वाक्य आवडलं, त्यांच्यासाठी टाळी वाजवली पाहिजे. आणि टाळी का वाजवली पाहिजे? टाळीचा फायदा आहे म्हणून तरी टाळी वाजवली पाहिजे. काय फायदा आहे? टाळीचे अनेक फायदे आहेत. त्यापैकी प्रामुख्याने 3च फायदे सांगतो, शॉर्टकट मध्ये सांगतो. पहिला फायदा आहे वैज्ञानिक दृष्टीचा, दुसरा फायदा आहे आध्यात्मिक दृष्टीचा आणि तिसरा फायदा आहे व्यावहारिक दृष्टीचा. वैज्ञानिक दृष्टीचा काय फायदा आहे? आता बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या प्रत्येकाच्या हातावरती ॲक्युप्रेशरचे बटन्स आहेत. हातावर हात प्रेस झाला की ते बटन काय होतात? प्रेस होतात आणि आपल्या शिरा नसा मोकळ्या मोकळ्या वाहतात. थोडक्यात अटॅक येत नाही. कशाने? टाळीनं. मग हा कोणता फायदा? बोला. वैज्ञानिक दृष्टीचा. आता आध्यात्मिक दृष्टीचा फायदा महाराज सांगतात, टाळी वाहोनिया विठ्ठल म्हणेन तेने निवारी भवश्रम. आज स्वरच लागणार, सगळा फाटून गेला का? तेने किंवा वाहे टाळ टाळ्या टाळी आणि होय होळी विघ्नांची. हा कोणता फायदा? आध्यात्मिक दृष्टीचा. आता व्यावहारिक दृष्टीचा काय फायदा आहे? काही जर जेवण करून आलेले असेल तर त्यांना सुस्ती येते, मग जोरात जर टाळी जर वाजवली तर तो खडखडून जागा होतो. हा व्यावहारिक दृष्टीचा फायदा. म्हणून कीर्तनामध्ये टाळी वाजवली पाहिजे. का? टाळा टाळी लोपला नाद, अंगो अंगी मुरळा छंद. टाळी वाजवली पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी महाराज जगद्गुरु तुकोबारा सांगतात की आम्हा हरीच्या दासांना या मृत्यू लोकातच नाही तर संपूर्ण त्रैलोक्यामध्ये कुठल्याच प्रकारचं भय शिल्लक राहिलेलं नाही. का भय शिल्लक राहिलेलं नाही? कारण आम्ही कोणाचे दास झालोय? त्या देवाचे दास झालोय. म्हणून मानवी जीवन जगत असताना महाराज दास जर व्हायचा असेल ना तर देवाचा दास झाला पाहिजे. पण आपण कोणाचा दास होतो? बोला. कोणाचा दास होतो? बरोबर आहे महाराज. ज्ञानोबा बोलले ना, ज्ञानोबा काय बोलले? विठ्ठल विठ्ठल. आपण संसाराचा दास होतो महाराज, आपण प्रपंचाचा दास होतो, आपण बायकोचा दास होतो, आहे का नाही? ज्ञानोबांची उभी आहे. माकडाप्रमाणे, त्या गारुड्याच्या माकडाप्रमाणे काय उभी आहे महाराज? माकड जसे गारुड्याची, म्हणजे त्या माकडाप्रमाणे आपण त्याचा, माकड ज्याप्रमाणे तो डोंबारी जो असतो ना त्याला जसा नाचवतो त्याप्रमाणे ते माकड नाचत असतं. त्याप्रमाणे संसार हा स्त्रियेची छंदे नाचे, माकड गारुड्याचे होय जैसे. म्हणजे आपण संसाराचा दास होतो. पण महाराज मानवी जीवन जगत असताना कोणाचाही दास होऊ नका, त्या देवाचा दास व्हा. हॅलो. मला वाटतं माझाच गेला का? धन्य आम्ही जन्म आलो आणि दास विठोबाचे झालो. महाराज म्हणतात आम्ही फार भाग्यवान आहोत की त्या परमात्म्याचा दास झालोय. आणि म्हणून जीवनामध्ये दास व्हायचा असेल तर त्याचा दास व्हा. आणि जर त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही कोणाचा जर दास होणारा जर असेल तर महाराज याही पुढे जाऊन म्हटले तुमच्यापेक्षा ते बरे. म्हणून कोण? श्वान सुकरे बापुडे, आहे का नाही? ते नाहीतरी काय थोडी, आणि श्वान सुकरे बापुडी ते काय कमी आहेत का मग तुमच्यापेक्षा? ते तर रंग बदलून येतात. म्हणून दास व्हायचा असेल तर त्या परमात्म्याचा. आणि महाराज तुम्हाला सांगतो आपल्यापेक्षा ते इमानदार आहे बरं का. कोण? कुत्रा आणि डुक्कर. महाराजांनी या दोघांचंच नाव का सांगितलं? कारण ते आपल्यापेक्षा इमानदार आहे. कारण भगवंताने तुम्हा आम्हाला जन्माला घातले आणि डुकराला सुद्धा जन्माला घातले आणि कुत्र्याला सुद्धा जन्माला घातले. पण या तिघांपैकी इमानदार प्राणी कोणता आहे सांगा बरं? हा,
कुत्रा आणि डुक्कर आहे, माणूस नाही ना? कबूल झाले बाप. आणि वस्तुस्थिती आहे महाराज. मला सांगा, डुकराला काय काम दिलंय? ग्राम स्वच्छता अभियान. डुकराला सांगा नाही तर नका सांगू तरी पण ती स्वच्छता करते. कुत्र्याला काय काम दिलं? मालकाचं राखण करायचं काम दिलंय. कुत्रा भाकर नाही टाकली तरी पण मालकाचं राखण करतोय. माणसाला काय काम दिलंय? देवे दिला. कशासाठी दिलाय? भजनासाठी. भजन गुम्मटा. माणूस काय करतो? माणसासारखा नास्तिकवादी जन्मालाच कुणी नाही आला. ज्या देवाने निर्माण केलं त्याच देवाला नाही म्हणणारे अवलाद जन्माला आले महाराज. वस्तुस्थिती आहे महाराज. नास्तिकवादी आहे ते. आणि नास्तिकवादी म्हणजे या जगातला सगळ्यात विषारी प्राणी बाबा. आता तुम्ही म्हणाल महाराज सगळ्यात विषारी प्राणी तर कोब्रा किंग आहे. काही म्हणतील विंचू सुद्धा काही कमी विषारी नाही, कारण तो चावल्यानंतर जागेवर बसू देत नाही. गांधीन माशी सुद्धा काही कमी विषारी नाही. पण या सगळ्यांपेक्षा नास्तिक म्हणजे दुर्जन सगळ्यात विषारी प्राणी आहे. कारण विंचवाच्या फक्त नांदीमध्ये विष असते, सापाच्या फक्त दातामध्ये विष असते, गांधीन माशीच्या फक्त तोंडामध्ये विष असते. पण नास्तिकाच्या अर्थातच दुर्जनाच्या मात्र सर्वांगात विष असते. सुभाषित काय म्हटले? वृश्चिकस्य विषम पुच्छे, मक्षिकाया मुखे विषम, तक्षकस्य विषम दंते, सर्वांगी दुर्जनस्य तत्. किंवा तुका म्हणे विंचाची नांगी आणि तैसा दुर्जन सर्वांगी. हा नास्तिकवादी. मला चला सांगायचं तात्पर्य काय आहे की त्या ठिकाणी मानवी जीवन जगत असताना दास व्हायचा असेल तर त्या भगवान परमात्म्याचा दास व्हा, कोणाचाही दास होऊ नका. आणि जर त्याचा जर दास झाला तर तो भगवान परमात्मा काय करतो? आपल्या पुढेही उभा राहतो आणि मागेही उभा राहतो आणि आपल्यावर आलेल्या सर्व संकटाचं निवारण करतो. अभंगाचं जर त्या भगवान परमात्म्याचा जर दास झाला ना तर तो भगवान परमात्मा मागेही उभा राहतो आणि पुढेही उभा राहतो. कोणाच्या मागे उभा राहिला? द्रौपदीच्या. आणि काय पुरवलं नाही, स्वतःच वस्त्र झाला. आणि कोणाच्या पुढे उभा राहिला? अर्जुनाच्या. आणि अर्जुनाचं संरक्षण केलं. मला सांगा पांडव किती होते? 5 होते. आणि कौरव किती होते? 100 होते. बरं कौरवांकडून कोण कोण योद्धे होते? कृपाचार्य, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, रथी महारथी कर्णासारखे रथी महारथी योद्धे होते. पण मला सांगा विजय कोणाचा झाला? पांडवांचा झाला. का?
कारण दास्यत्व कोणी स्वीकारलं असेल तर पांडवांनी दास्यत्व स्वीकारलं. महाभारतातला छोटस उदाहरण सांगतो बघा. काय झालं, कौरव आणि पांडवांचं युद्ध ठरलं बाबा. त्यावेळेला भगवान परमात्म्याकडे हे दोघही युद्धा करता काही मागणी करण्याकरता गेले. आता युद्ध जवळ आलेलं आहे म्हणून भगवंताकडे काहीतरी मागावं या उद्देशाने दोघही गेले. सुरुवातीला गेला दुर्योधन. भगवान परमात्मा दुपारच्या वेळेला पहुडलेले होते. दुर्योधन गेला. आता डोळे झाकलेले भगवान परमात्मा पाहिल्यानंतर दुर्योधन गेला आणि उशाला बसला. आणि उशाला कधी बसतात, कस काय तुमच्याकडं? आमच्या संगमनेरला मेल्यावर डोळे जातात असंच ना. उशाला कधी बसतात, व्यक्ती गेल्यानंतर. पण तो दुर्योधनच होता. तो उशाला बसला देवाच्या पाठीमागून. अर्जुन आला आणि अर्जुन पायथ्याला बसला. मला सांगा, भगवंताला जाग आल्यानंतर अगोदर आलेला दुर्योधन दिसेल का नंतर आलेला अर्जुन दिसेल? दादा अर्जुन दिसेल. का? कारण अर्जुन योग्य दिशेला बसलेला आहे. भगवंताला जाग आली आणि भगवंत म्हटले अरे अर्जुना कधी आला? पाठीमागून दुर्योधन म्हटला ए देवा, त्याच्या आधी मी आलोय, माझ्याशी बोल. देव म्हटले अरे बाबा, तू आला असेल किंवा अर्जुन आला असेल काही हरकत नाही. दोघं कधी आले मला त्याच्याशी घेणं देणं नाहीये. पण काय काम काढलं? त्यांनी सांगितलं काम एवढंच काढलंय की आता 4 दिवसावर युद्ध येऊन खेपलेलं आहे म्हणून तुझ्याकडे काहीतरी मदत मागण्याकरता आलेलो आहे. आणि मग त्यावेळेला भगवान परमात्म्याने सांगितलं की हे बघा, माझ्याकडे 2 पर्याय आहे. एका बाजूने माझं 18 अक्षयी सैन्य असेल, शस्त्र सामुग्रीसह असेल आणि एका बाजूने फक्त मी एकटा असेल. आणि ज्या बाजूने मी एकटा असेल त्या बाजूने मी हातात शस्त्र धरणार नाही, युद्ध करणार नाही, युक्तीच्या 4 गोष्टी सांगेन. बोल अर्जुना काय पाहिजे तुला? आता दुर्योधनाची नुसती तळमळ झाली. मला विचारायला पाहिजे होतं तर भगवान परमात्मा अर्जुनाला विचारलं, बोल अर्जुना काय पाहिजे तुला? आता मला सांगा, त्या अर्जुनाच्या जागेवर आपण जर असतो तर आपण काय मागितलं असतं? काय मागितलं असतं आपण? शस्त्र सामुग्रीसह सगळे सैन्य मागितलं असतं. पण अर्जुनाने सैन्य मागितलं नाही. अर्जुनाने सांगितलं देवा, मला फक्त आणि फक्त तूच पाहिजे. अरे अर्जुना, मी हातात शस्त्र धरणार नाही, युद्ध करणार नाही, युक्तीच्या 4 गोष्टी सांगेल. काय उपयोगाच्या तुझ्या? अरे शस्त्र सामुग्रीसह माझं सैन्य मागून घे. 18 अक्षयी सैन्य आहे. तुम्ही तर फक्त 5च पांडव आहे. त्यांचं सैन्य योद्धे, महान रथी महारथी योद्धे आहे. माझं सैन्य मागून घे. अर्जुनाने सांगितलं देवा, एकदा काय 1000 वेळा जर म्हटलं ना तर माझं हेच मागणं असेल, मला फक्त आणि फक्त तूच पाहिजे. त्यावेळेला भगवान परमात्म्याने दुर्योधनाला ते सैन्य देऊन टाकलं. आता दुर्योधनाला तेच लागत होतं. दुर्योधन ते सैन्य घेऊन निघून गेला. आणि मग भगवंताचे उद्गार आहे. भगवान परमात्मा म्हणतात की हे अर्जुना, अरे हार तो तेरी पक्की है, तू सदा रहेगा उदास. अरे हार तो तेरी पक्की है, तू सदा रहेगा उदास. अरे माखन तो दुर्योधन लेके गया, बचा है खाली खास. म्हणजे काय उरले खाली? लोणी घेऊन गेलाय दुर्योधन. खाली काय राहिलंय? ताक. आणि ताक कसं आहे? आसार आहे. काय उपयोगाचं? पण आता अर्जुनाचे उत्तर ऐका महाराज. अर्जुन म्हणतो हे देवा, हे भगवान, अरे जीत तो मेरी ही होगी, दास रहता है कभी उदास. अरे जीत तो मेरी ही होगी, दास रहता है कभी उदास. अरे माखन से मुझे क्या लेना देना, साक्षात माखन चोर है मेरे पास. माखन चोर है. म्हणजे बघा, जर त्या परमात्म्याचा दास जर तुम्ही झाला ना तर तो भगवान परमात्मा तुमच्या मागेही उभा राहतो आणि पुढेही उभा राहतो आणि तुमच्यावर आलेल्या सर्व संकटाचं तो परमात्मा निवारण
तर त्याचं निवारण करण्याची ताकद त्या भगवान परमात्म्यामध्ये आहे. म्हणून आपल्यावर आलेले संकट निवारण करायचे जर असेल, आपल्यावर आलेल्या संकटाचं निवारण करण्यासाठी काय करावं लागेल, तर त्याचा दास व्हावं लागेल. कोणाचाही दास होऊ नका, त्या भगवान परमात्म्याचा दास व्हा. आणि जर त्याचा दास झाला तर देव उभा मागे पुढे आणि उगवी कोडे संकट. 2 चरणाचा भाव झालाय, आता 2 चरण बाकी आहे. आता 2 चरणाला 2 तास गेले, आणखीन 2 चरणाला बरोबर तांबड फुटतंय. उभवाचं आडनाव काय आहे? तांबडे. मग काय अवघड आहे का तांबड फोडायचं? फक्त वरचा डचा मात्रा फोडायचा आणि तांबड फोडायचं का? मग असू द्या. 2 चरणाचा भाव झालाय असं समजून एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचं आहे. सर्वांनी हात उंच करा, ज्यांना हात असेल ते मुख करा आणि असेच राहू द्या. मी तुझ्यावर संगमनेरला जाऊन. आणि मला देवाच्या आपल्यावर फार उपकार आहे बरं का. देवाचे आपल्यावर फार उपकार आहे. काय उपकार आहे मला सांगा. पाठीमागे एक रोग येऊन गेला दादा, काय नाव त्याचं? कोरोना. कोरोनामध्ये आपल्या जवळचे कितीतरी गेले, पण आपल्याला ठेवलंय. का ठेवलं? कारण देवाला माहित होतं, भगवान श्री दत्तात्रयांना, भगवान श्री धन्वंतरी भगवंताला माहिती होतं की या ठिकाणी प्रत्येकी गुरुवारी श्री बाबांच्या आश्रमामध्ये प्रत्येकी गुरुवारी हा सरळ प्रत्येकी गुरुवारी कीर्तनाचा कार्यक्रम होत आहे. आणि त्या कीर्तनाच्या कार्यक्रमामध्ये भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत असताना हाताने टाळी आणि मुखाने जर त्याचं नामस्मरण जर केलं तर केवढाही संकट असले, कोरोना काय, कोरोनाचा बाप जरी आला तरी महाराजांनी काय सांगितलंय? आलिया आघात निवाराया. तो भगवान परमात्मा त्याचं निर्धारण करतो म्हणजे करतो. पण कोणाचं? ज्याने कुचराई केली त्याचं नाही. बघ, ज्याने भगवंताचं नामस्मरण केलं, हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण केलं, त्याच्यावर आलेल्या सर्व संकटाचं निवारण तो भगवान परमात्मा करतो. म्हणून हाताने टाळी आणि मुखाने त्याचं नामस्मरण करा. विठोबा एवढे हार माझ्या लागत पण नव्हते. हात घ्या खाली.
संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं भजन केलंय, पण आपण ज्या भगवान दत्तात्रयांच्या दरबारामध्ये आहोत ना, त्या भगवान दत्तात्रयांचं सुद्धा थोडंसं आपल्याला भजन करायचं आहे. म्हणून पुन्हा एकदा हात वरती करा. दिगंबरा 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 साक्षात पंढरपूर अवतरलंय महाराज या ठिकाणी. वास्तविक पाहता माझी तब्येत बरीच नव्हती महाराज, पण इथं आल्यानंतरही खरंच या ठिकाणी फार मोठं चैतन्य आहे, ही वस्तुस्थिती आहे महाराज. कारण मी जेव्हा गाडी चालवत होतो त्यावेळेला मला बारीक काटा येत होता, अंगाला काटा येत होता, थंडी वाजल्यासारखं होत होतं, ताप पण आला होता. पण महाराज भवरोग आयशी जाय ब्रह्मरस घेई काढा आणि तेने पिळा वारेर. ब्रह्मरसाची ताकदच अशी आहे किंवा या भूमीची ताकद अशी आहे, या ठिकाणचं जे चैतन्य आहे ना महाराज, ते चैतन्य आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी मला अनुभवायला मिळाले. मित्र बाबांची चरणी एकच प्रार्थना अशी करेल की हे बाबा माझ्या डोक्यावरती त्या ठिकाणी सदा तुमचा वरद हस्त असू द्या, मला बाकी काही नको. या ठिकाणी मला एकच प्रार्थना बाबांच्या चरणी एकच प्रार्थना अशी आहे की फक्त त्या ठिकाणी तुमचा आशीर्वाद माझ्या डोक्यावरती सतत असू द्या, हीच प्रार्थना बाबांच्या चरणी आहे. चला देव उभा मागे पुढे उभवी पुढे संकट, तो भगवान परमात्मा भक्ताच्या मागेही उभा राहतो आणि भक्ताच्या पुढेही उभा राहतो आणि त्याच्यावर आलेल्या सर्व संकटाचं तो भगवान परमात्मा निवारण करतो. पण असा तो भगवान परमात्मा महाराज म्हणतात भक्ती भावाने, भक्ती प्रेमाने, भक्ती योगाने आम्ही त्याला जसा केला तसा तो होतो, जैसा केला तैसा होय. आणि आमच्यासाठी तो हाके सरीशी उडी आणि घालून या स्तंभ खोडी, आमच्यासाठी तो परमात्मा धावून येतो. भक्ती भावाने, भक्ती प्रेमाने, भक्ती योगाने आम्ही त्याला जसा केला तसा तो होतो. आणि महाराज भगवान परमात्मा भक्तासाठी वाटेत ते करतो. महाराज काय काय केलं, उंच मिंच काय हा सगळा अभंग बघून घ्या तुम्ही. त्याच्यामध्ये भक्तासाठी भगवंताने काय नाही केलं महाराज. अरे स्वतः द्वारकेचा राजा आहे याचा विसर पाडतो भगवान परमात्मा आणि चोखोबारांच्या पत्नीचं बाळंतपण करतो महाराज. अरे स्वतः द्वारकेचा राजा आहे याचा विसर पाडतो, अर्जुनाची घोडी धुण्याचं काम करतो. स्वतः द्वारकेचा राजा आहे याचा विसर पाडतो आणि आमच्या नाथ बाबांच्या घरी 10 नाही 20 नाही 30 नाही तर तब्बल 36 वर्षे श्रीखंड्या चंदन उगाळून करी वस्त्रे गंगा तिरी धुत असे अनेक भक्तांच्या घरी. काल ज्या सावता महाराजांचं पुण्यतिथी सोहळा झालाय त्या सावता महाराजांना कृपू लागण्याकरता जातोय. अनेक भक्तांच्या घरी तो भगवान परमात्मा काम करत असतो. कशासाठी? जैसा केला तैसा होय. फक्त आणि फक्त तुमच्या अंतःकरणातला शुद्ध भाव त्या परमात्म्याला अपेक्षित आहे. आणि जर तुमच्या अंतःकरणामध्ये ज्या भगवंताविषयीचा भाव असेल तर तो भगवान परमात्मा तुमचं वाटेल ते काम करतो महाराज. म्हणून जैसा केला तैसा होय धावे सोय धरोनी. आणि मग शेवटी महाराज म्हटले की जो भगवान परमात्मा आमच्यासाठी एवढं काही करत असेल ना, मग आम्ही सुद्धा आता एकच करणार. काय करणार? त्याला जे आवडते ते आम्ही करणार. मग त्याला काय आवडतंय? त्याचं गुणगान करणं हे त्याला आवडते. म्हणून आता आम्ही आमच्या मुखाने फक्त आणि फक्त त्याचंच गुणगान गाणार अभंगाचं. तुका म्हणे आसू सुखे
कृपा म्हणे असे तुझे गाऊ मुखे विठोबा देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. आज खऱ्या अर्थाने अल्पशा वेळेमध्ये अल्पशा बुद्धीप्रमाणे या अभंगावरती थोडंसं तोडकं चिंतन करण्याचा मी प्रयत्न केला. नातरे बालक गोगडा बोले का वाकुडा विचुका पावले ते चोज करुणी माऊली जे जेवी. माऊली महावैष्णव ज्ञानोबांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले अलंकापूर्णगडमध्ये श्री हरिभक्तपारायण गुरुवर्य शंकर महाराज पांचाळ गुरुजी त्याचप्रमाणे पैठण निवासी रखमाजी महाराज नवरे यांच्या श्री मुखारविंदातून जे काही ग्रहण केलं जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी द्यावे शहाणी करुणी सोडावे सकळ जन हे जे संतांचं कार्य आहे गुरुवार्यांच्या मुखारविंदातून ते माझ्याकडे आलं आणि ते तुमच्या पुढे या अभंगाच्या द्वारे मी मांडण्याचा प्रयत्न केला. या अभंगाचा भाव असाच असेल असं माझं अजिबात म्हणणं नाही, पण जशी आज खऱ्या अर्थाने बाबांनी जशी बुद्धी दिली भगवान दत्तात्रयाने धन्वंतरी भगवंताने जशी बुद्धी दिली त्याप्रमाणे या अभंगावरती थोडंसं तोडकं मोडकं चिंतन करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आज खऱ्या अर्थाने माझं हे फार मोठं भाग्य आहे. मी तर मागाशी सुद्धा म्हटलो आणि हा योगायोग आहे महाराज, कारण प्रवीण कोटकर दादा यांच्या आजीच्या बर्थडेच्या वेळेला त्यावेळेला बाबांचं दर्शन त्या ठिकाणी झालं होतं. निलेश महाराज कोरडे त्यांच्या समोर मी गायन करण्यासाठी आलो होतो आणि हा योगायोग पुन्हा आज खऱ्या अर्थाने बाबांची सेवा करण्याची संधी माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त झाली आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने ही संधी माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त करून दिली आमचे परमस्नेह आदरणीय अभिषेक महाराजांच्या माध्यमातून ही सेवा आली. मी हे सांगेन की महाराज संतांचं कार्य फार महान असते. आज खऱ्या अर्थाने बाबांचं कार्य फार महान आहे, कारण बाबा त्या ठिकाणी मी अभंग याच्यासाठीच निवडलेला होता की तुमच्या आमच्यामध्ये राहतात प्रपंच करतात सगळं काही तुमच्या आमच्या सारखंच आहे, फक्त ते दिसायला सारखे आहे पण त्यांचं कर्तृत्व फार महान आहे. भगवत भक्ताचं लक्षणच असं आहे महाराज, संतांचं लक्षणच हे आहे. काय लक्षण आहे संतांचं? त्याची संत त्याची संत, त्यांचा हेत विठ्ठले भगवंताशी त्यांचं काय म्हणतात त्याला कनेक्शन असते महाराज. हे फक्त आपल्यामध्ये राहतात, सगळं काही कार्य आपल्या सारखं करत असतात, फक्त त्यांचं कार्य हे असते जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट विधी परोपकारे. फार इस्टेट कमवायचा त्यांचा हेतू अजिबात नसतो, फक्त आणि फक्त समाजाच्या कल्याणासाठी त्या ठिकाणी. मला या ठिकाणी आल्यानंतर महाराजांनी पण सांगितलं की कोणत्याही भक्ताची कुठलीही अडचण समस्या असू द्या आणि इथं आल्यानंतर महाराज त्या ठिकाणी कारण सिद्धी जीवनामध्ये ज्ञानोबा सांगतात वाचा सिद्धी पावाल, म्हणजे जीवनामध्ये त्या भगवंताच्या कृपेने वाचा सिद्धी आपल्या जीवनामध्ये जर प्राप्त जर झाली तर तो महात्मा खऱ्या अर्थाने आपल्या भक्ताला कधीच दुःखी पाहत नाही, त्याच्या जीवनामध्ये सुख आणि असं कार्य खऱ्या अर्थाने बाबांचं या ठिकाणी अविरतपणे बाबा त्या ठिकाणी करतायत. गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी आपल्या भक्तांच्या कुठल्याही समस्या असू द्या, कारण या ठिकाणी कोणाला आमंत्रण दिलं जात नाही, कोणाला मेसेज केला जात नाही, तरी पण तन्मन धनाने सगळेच भाविक भक्त बाबांच्या श्रद्धेपोटी बाबांच्या त्या ठिकाणी आशीर्वादासाठी या ठिकाणी येत असतात आणि त्या ठिकाणी बाबा त्यांच्यावरती कृपाहस्त करत असतात. आणि आमचंही भाग्य आहे की आज खऱ्या अर्थाने बाबांचा कृपा आशीर्वाद माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त झालेला आहे. मी फार भाग्यवान समजेल. मी तर असं म्हणेन पूर्वी जन्मी सुकृती थोर केली आणि ते माझं आजी फळासे आली. पूर्वी जन्मीचं कुठंतरी सुकृत होतं म्हणून ते माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त झालेलं आहे. कारण संतांचं कार्य हे असते, कारण ते वास्तविक पाहता आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. तुमचं आमचं हित करण्याकरता संत महापुरुष या ठिकाणी अवतीर्ण झालेले असतात, कारण येतो हिताचा कळवळा. त्यांना तुमच्या आमच्या हिताचा कळवळा आहे. आता आपलं हित आईलाही वाटतं व्हावं आणि बापालाही वाटतं व्हावं, पण खरं हित आईलाही कळत नाही बापालाही कळत नाही. हित नाही ठावे जननी जनका, मग आपलं खरं हित करणारे कोण असेल तर असे संत महापुरुष त्या ठिकाणी असतात. आज या ठिकाणी बाबांची सेवा करण्याची तुम्हा सर्व सज्जन श्रोते माई बापांची सेवा करण्याची संधी माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त झाली. म्हणून झालेली सेवा तुम्हा सर्व सज्जन श्रोते माई बाबांच्या चरणावरती समर्पित करतो. आणि अधिकचा वेळ झालेला आहे, कारण या ठिकाणी आता महाप्रसाद होणार आहे. कारण महाप्रसाद आपल्याला आरती होणार आहे, त्यानंतर महाप्रसाद होणार आहे. पण आयोजक पुढच्या सूचना देत नाही तोपर्यंत कोणीही जागा सोडणार नाही असं मी आपल्या आश्रमामध्ये ऐकून आहे. ते खरं आहे की खोटं आहे हे मला आता नंतर कळेल. आज खऱ्या अर्थाने झालेली सेवा पुन्हा शब्दा बाबांच्या माऊली महावैष्णव धनोबायांचा आपला सर्व सज्जन श्रोते माई बापांच्या चरणावरती समर्पित करतो. सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर